महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्रम आणि महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पेटलेल्या वादाचे नवं वळण घेतले आहे। दोन्ही नेते सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच धर्मराव बाबा आत्रम यांनी दावा केला आहे की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मी आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई विमानतळावर बैठक झाली होती। त्या बैठकीत वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली। तसेच त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रम कुठे घ्यायचा यावरही बैठकीत चर्चा झाली होती। धर्मराव बाबा आत्रम यांच्या या गौप्यस्फोटानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। धर्मराव बाबा आत्रम म्हणाले, 2 वर्षापूर्वी विजय वडेट्टीवार मंत्री असताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती। विमानतळाच्या टर्मिनल नंबर 1 वर ही चर्चा झाली। तिथे आम्ही तिघेजण भेटलो होतो। आमची ती भेट ठरवून झाली नव्हती। आम्ही वेगवेगळ्या दिशेने तिथे आलो आणि योगायोगाने आमची भेट झाली। त्यावेळी तिथे वडेट्टीवारच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली होती। त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कुठे घ्यायचा, धर्मपुरीत घ्यायचा की गडचिरोलीत घ्यायचं यावरही तिथे चर्चा झाली होती। आत्रम यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे।